बाबा खरं तर बाणगंगा नदीचं पाणी पातळी वाढली आणि काल अचानक पूर आला. मोठं नुकसान जे आहे ते या नदीलगतची जी घरं आहेत बऱ्याच भागामध्ये नुकसान झालं आहे. काय सांगाल याविषयी? अशा प्रकारचा पाऊस हा निदान माझ्या पाहण्यात तरी आत्तापर्यंत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड अतिवृष्टी झालेली मी पाहिली. जवळपास फलटणला 25 मे रोजी 161 मिलीमीटरचा पाऊस झाला आणि 24 मेला सुद्धा साधारण 100च्या आसपास हा गेलेला होता. त्यामुळं आमची जी काही एकंदर तालुक्याची जी काही सरासरी आहे ती जवळपास आम्ही पूर्ण केली केवळ 8 ते 10 दिवसात. आणि त्यामुळं बाणगंगा नदीलाही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आपल्याला दिसतं आणि नदीकडेच्या ज्या काही लोकवस्त्या आहेत त्याच्यामध्ये हे पाणी शिरलेलं आपण पाहतोय. या अचानक आलेल्या आणि कमी अवधीमध्ये असलेल्या पावसामुळं हे सर्व घडलेलं आपण पाहतोय. याच्या आधीसुद्धा अशाच प्रकारचा काही वर्षापूर्वी पाऊसमान होतं, पण तो एवढा नव्हता. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान नदीच्या कडेच्या लोकवस्तीमध्ये झालं होतं. आणि त्याकरता जवळपास या ठिकाणी रामराजांच्या आमदार दीपकराव चव्हाणांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एक रिटेनिंग वॉल या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने योजना आखली आणि त्याप्रमाणे त्याचंही काम चालू आहे. त्याचबरोबर आपण जो उभा आहे तो ब्रिजसुद्धा जवळपास 1.5 कोटीचा हा नाबार्डच्या माध्यमातून झाला आणि त्याच्यामुळं बऱ्याच अंशी पाणी खाली जायला मदत झाली आणि पाणी लवकर ओसरलं देखील. परंतु तरीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये पाणी येऊच नाही अशा दृष्टीने आपल्याला अधिक रिटेनिंग वॉलच्या माध्यमातून अधिक मजबूतीने त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. किती पूर आला तरी पाणी येऊ नये अशी परिस्थिती कधीतरीच उद्भवते, पण कधीतरीच या परिस्थिती उद्भवल्यातून फार मोठं नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं होतं. ते न भरून येणारं नुकसान या भागातल्या लोकांचं झालेलं आहे. कारण मुळातच या भागात राहणारे नागरिक हे अत्यंत सर्वसाधारण नागरिक आहेत आणि पोट भरण्यासाठी रोजंदारीच्या माध्यमातूनच त्यांना कामाला जावं लागत असतं. त्यामुळे त्यांचं हे न भरून येणारच निश्चितपणे नुकसान झालेलं आहे. घरांचं नुकसान झालेलं आहे, काही घरं पडलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आज घुसल्यामुळे जे नुकसान झाले ते भविष्यामध्ये होऊच नाहीत अशा दृष्टीने रिटेनिंग वॉलची आपल्याला पूर्तता आहे. उंची वाढवण्याची गरज पडली तर उंची वाढवून त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि असा पुन्हा प्रसंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. तरीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये आत्ता जरी ऊन पडलेलं आपल्याला दिसते, पुढच्या 2-4 दिवसामध्ये आणखी कशी पावसाची परिस्थिती आहे निश्चित सांगता येत नाही. कशा प्रकारचे हवामान खात्याचे अंदाज आहेत की पाऊस आणखी काही दिवस राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जी धोकादायक घरं आहे त्या ठिकाणी पाणी येऊ शकतं, तिथं न राहता काही काळापुरतं तरी आपल्याला स्थलांतरित करावं लागणार आहे. आपल्या काही चीजवस्तू आहेत त्या घेऊन इतरत्र राहावं लागणार आहे. त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. आपण काही शाळासुद्धा उघडून दिलेल्या आहेत, त्या शाळांमध्ये ते येऊन काही काळ राहू शकतात. शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे तेही कुठल्याही प्रकारची अडचण नाही. पण एक मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे हे झालेलं नुकसान आपण पाहतोय ते पुढच्या काळात टाळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल हाच एक खऱ्या अर्थाने फार मोठा त्या ठिकाणी पर्यायाने तो आपल्याला करावा लागणार आहे. हे झालेलं नुकसान मात्र निश्चितच न भरून येणारं नुकसान आहे, मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आहे. शासनाने सुद्धा यामध्ये लक्ष घालून ती घरं कायदेशीर आहेत बेकायदेशीर आहेत कुठलेही न पाहता त्या ठिकाणी सर्वांना नुकसान भरपाई मिळेल अशा दृष्टीने त्या ठिकाणी शासनाने सुद्धा उपाययोजना करणं आवश्यक आहे.